नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 24 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत। तर बघा, आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल। तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण महाआवास योजना, ISO मान्यताप्राप्त पोलीस स्टेशन, वातायन लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार, ICCचे नवीन धोरण, गिधाड पक्षाला वाचवण्यासाठी पंचवार्षिक योजना, द लास्ट क्वीन पुस्तक आणि हर घर नल योजना एवढे इम्पॉर्टंट करंट इश्यूज डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे ते पाहूयात। फिक्शनसाठी 2020चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला। बघा, हा जो क्वेश्चन आहे तो प्रीवियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय आहे ते पाहूयात। नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने महाआवास योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं। तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 3 महाराष्ट्र। बघा, महाराष्ट्र राज्य सरकारने महाआवास योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत 100 दिवसांमध्ये 8.82 लाख इतक्या ग्रामीण घराची निर्मिती करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, या योजनेअंतर्गत मध्यमवर्गीय कुटुंबांना म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त आणि 18 लाखापेक्षा कमी आहे अशा मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा लाभ होणार आहे। तर बघा, महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे आणि हे आहे मॅपमध्ये महाराष्ट्र, ज्याचे शेजारील राज्य आहेत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा। तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर महाराष्ट्राला राज्याचा दर्जा मिळाला 1 मे 1960ला। तर राजधानी मुंबई ही आहे, उपराजधानी नागपूर आहे, तर जिल्हे 36 आहेत महाराष्ट्रामध्ये। बघा, राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहे, ज्यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील आहे। त्याच्यानंतर बघा, मुख्यमंत्री आहेत श्री उद्धव ठाकरे, जे की शिवसेनेचे मेंबर आहेत। तर विधानसभेमध्ये 288, विधान परिषदेमध्ये 78, लोकसभेमध्ये 48, तर राज्यसभेमध्ये 19 मेंबर्स आहेत महाराष्ट्राचे। HDI नुसार बघा 15वा क्रमांक लागतोय महाराष्ट्राचा। त्याच यादीत केरळ पहिला आणि बिहार लास्टच्या म्हणजे 36 नंबरवरती येतो। साक्षरता दर जर बघायचा झाला तर तो आहे 82.34% इतका। तर लिंग गुणोत्तर आहे 929 दर हजारी पुरुषांपाठीमागे। बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतामध्ये 3रा क्रमांक लागतोय। 1 नंबरवरती राजस्थान, 2 नंबरवरती मध्य प्रदेश, तर 3 नंबरवरती महाराष्ट्र आहे। आणि लोकसंख्येच्या बाबतीत विचार करायचा झाला तर भारतामध्ये 2रा क्रमांक लागतोय महाराष्ट्राचा। 1 नंबरवरती उत्तर प्रदेश, तर 2 नंबरवरती महाराष्ट्र आहे। तर प्रमुख नद्या आहेत महाराष्ट्रामधील गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि पूर्णेचे खोरे, वर्धा आणि वैनगंगेचे खोरे। त्याच्यानंतर बघा, प्रमुख व्याघ्र प्रकल्प जर बघायचे झाले तर ते आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीमध्ये आहे। बघा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आहे। तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियामध्ये येतो। बघा, बोर व्याघ्र प्रकल्प जो आहे तो वर्ध्यामध्ये येतो विद्यार्थी मित्रांनो। आणि प्रमुख अभयारण्य जर बघायची झाली तर गौताळा औटरम घाट अभयारण्य, भीमाशंकर, बोर, घोडझरी, त्याचबरोबर कोयना ही वन्यजीवी अभयारण्य आहेत। तर जायकवाडी, कर्नाळा आणि मायनी ही पक्षी अभयारण्य आहेत। बघा, मयुरेश्वर, फणसाड आणि राधानगरी, तर सागरेश्वर, तुंगारेश्वर आणि यावल ही काही प्रमुख वन्यजीवी अभयारण्य आहे महाराष्ट्रामध्ये। करंट अपडेट जर बघायचं झाला महाराष्ट्राबद्दल तर बघा, मोफत आरोग्य विमा पुरवणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून श्री दीपंकर दत्ता यांची नुकतीच नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नवीन मुख्य सचिव आहेत श्री संजय कुमार। प्रोजेक्ट प्लॅटिना चालू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, जो की प्लाझ्मा थेरपीवरती डिपेंड आहे। तर हेल्थकेअर सर्व्हिस ॲट युअर डोर स्टेप ही आरोग्यविषयक योजना देखील महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेली आहे। त्याच्यानंतर मास्कच्या किमती निश्चित करणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे महाराष्ट्र। तर खुल्या सिगरेटच्या विक्रीवरती बंदी घालणारं देखील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो।
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेली आहे. तर एवढे इम्पॉर्टंट करंट अपडेट्स आहेत महाराष्ट्राबद्दल, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्यातील उत्तर पोलीस स्टेशनला ISO प्रमाणपत्र मिळालं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 नागालँड. बघा नागालँडमधील कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे आणि या ठिकाणीच उत्तर पोलीस स्टेशन आहे, ज्याला अलीकडेच ISO प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे गुणवत्ता प्रबंधन प्रणालीसाठी. बघा ISOबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर ISOचं पहिलं सर्टिफिकेट जे होतं ISO 9000 हे 1979ला जारी करण्यात आलेलं होतं. तर अलीकडेच ISOनं नवीन प्रमाणपत्र जारी केलेलं आहे ISO 9001/2015. तर या अंतर्गतच हे पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ISOशी रिलेटेड क्वेश्चन कव्हर केलेला होता. तर उडीसाची जी राजधानी आहे भुवनेश्वर ही पहिलं शहर बनलेलं आहे ISO प्रमाणपत्र मिळवणारं. त्याच्यानंतर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर राजस्थान. बघा राजस्थानच्या कालू पोलीस स्टेशन जे आहे याला 2019चा सर्वश्रेष्ठ पोलीस स्टेशनचा पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश. बघा 2020चा सर्वश्रेष्ठ पोलीस स्टेशनचा पुरस्कार जो आहे तो नादोन या पोलीस स्टेशनला मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे वातायन लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 रमेश पोखरियाल यांना अलीकडेच वातायनचा लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हे आहेत इमेजमध्ये रमेश पोखरियाल. बघा रमेश पोखरियाल हे मानव संसाधन विकास मंत्री आहेत, पण अलीकडेच मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षा मंत्रालय असं ठेवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा हा पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात येतो बघा किंवा कोणाकडून दिला जातो. वातायन अवॉर्ड जो आहे तो लंडनच्या वातायन UK संघटनेद्वारे दिला जातो आणि हा जो पुरस्कार आहे तो कवी, लेखक आणि कलाकार यांना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी दिला जातो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे. तर बघा त्यांचा एक पुस्तक आहे स्पर्श गंगा, या पुस्तकासाठी त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि या पुस्तकाचंच मॉरिशियसच्या सिलेबसमध्ये सामील करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांचा एक कथासंग्रह देखील आहे जस्ट डिझायर नावाचा. त्याच्यानंतर बघा इथे रमेश पोखरियाल निशंक यांचा उल्लेख आलेला आहे. तर त्यांचा मतदारसंघ आहे हरिद्वार, जो की उत्तराखंडमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर रतन टाटा यांना इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर रस्किन बॉन्ड. बघा रस्किन बॉन्ड यांना टाटा लिटरेचर लाईफटाईम अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि सोनू सूद. बघा सोनू सूद यांना कोरोनाच्या काळात चांगलं काम केल्याबद्दल UNDPद्वारे ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच ICCच्या नवीन धोरणानुसार किती वर्षाखालील खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाहीत असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 15 वर्ष. बघा अलीकडेच ICCनं नवीन धोरण चालू केलेलं आहे किंवा नवीन धोरणाचा उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये 15 वर्षाखालील खेळाडू जे आहेत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाहीत. तर बघा आता ICCचा उल्लेख आलेला आहे. तर ICCचा फुल फॉर्म बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, ज्याची स्थापना 1909 मध्ये झालेली आहे. तर हेडक्वार्टर आहे दुबई UAE मध्ये. बघा ॲक्टिंग चेअरमन आहेत सध्याचे इम्रान ख्वाजा आणि चेअरमन होते पूर्वीचे शशांक मनोहर, ज्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा पदभार जो आहे तो इम्रान ख्वाजा यांनी सांभाळलेला आहे. त्याच्यानंतर CEO आहेत मनू सहाणी. बघा ICCबद्दल जर आणखीन करंट अपडेट जाणून घ्यायचे झाल्या तर कोविड-19च्या वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेता ICCने क्रिकेट बॉलवरती लाळ लावण्यास प्रतिबंध केलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर बघा ICCचा मेन्स वर्ल्ड कप जो होणार आहे 2023ला, याचं आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे. तर ICC वुमन्स वर्ल्ड कप जो आहे तो 2021 मध्ये न्यूझीलंड या ठिकाणी होणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच केंद्र सरकारने कोणत्या पक्षाला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या संवर्धनासाठी पंचवार्षिक योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4 गिधाड.
बघा, गिधाड या पक्षाला वाचवण्यासाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने पंचवार्षिक योजना सुरू केलेली आहे. तर गिधाड हा पक्षी जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो शवभक्षी पक्षी आहे, जो की कोणतंही जनावर मेलं तर त्याचा शव खाऊन वातावरणाला स्वच्छ ठेवण्याचं काम करतो. बघा, मेलेली जनावरं आहेत त्यांचं जर शरीर कुजून त्याच्यामध्ये बरेच बॅक्टेरिया होतात आणि हे बॅक्टेरिया वातावरण दूषित करतात. तर अशा पद्धतीने गिधाड जे आहे ते या शवांना खाऊन वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. तर अशा पक्षाच्या संवर्धनासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. तर इथे गिधाडशी रिलेटेड किंवा त्याच्या संवर्धनाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, उत्तर प्रदेशमध्ये अलीकडेच गिधड संरक्षण आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. तर इकडे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, हिमचित्ता. बघा, हिमचित्ता हा 12 देशात आढळला जातो आणि अलीकडेच हिमचित्ता दिन जो आहे तो 23 ऑक्टोबर 2019ला साजरा करण्यात आलेला होता. त्या दिवशी बघा विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्नो लेपर्डच्या जनगणनेसाठी पहिला राष्ट्रीय प्रोटोकॉल जो आहे तो जारी केलेला होता. बघा, हिमचित्ता याची अवैध शिकार आणि व्यापार रोखण्यासाठी सरकार जे आहे ते आपल्या स्तरावरती अशा पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर गाय. बघा, मध्य प्रदेशमध्ये गायींच्या संरक्षणासाठी गो कॅबिनेट निर्माण करण्यात आलेलं आहे. तर थर्ड ऑप्शन आहे आपला वाघ. बघा, प्रोजेक्ट टायगर हा वाघांच्या संरक्षणासाठी 1973 पासून राबवण्यात येत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच प्रकाशित झालेलं द लास्ट क्वीन हे पुस्तक कोणी लिहिलं आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 चित्रा बॅनर्जी. बघा, चित्रा बॅनर्जी ह्या इंडो अमेरिकन लेखिका आणि कवी आहेत आणि यांचं नुकतंच आता द लास्ट क्वीन हे पुस्तक लॉन्च झालेलं आहे. तर इथे बुक अँड ऑथरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, शशीर थरूर यांनी बॅटल ऑफ बिलॉंगिंग्स लिहिलेलं आहे. रस्किन बॉन्ड यांचं हाऊ टू बिकेम अ रायटर हे बुक आहे. तर चेतन भगत यांनी अलीकडेच वन अरेंज मर्डर हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल योजना सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 उत्तर प्रदेश. बघा, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर आणि सोनभद्र या 2 ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल योजनेची सुरुवात केलेली आहे. तर बघा, ही जी योजना आहे ती हर घर जल या योजनेसारखीच आहे आणि जिचं खर्च एकूण आहे बघा 5,555 करोड इतका. तर बघा, मिर्झापूरमध्ये एकूण 1606 गावांमध्ये पाईपलाईनद्वारा हे प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे किंवा पाण्याचं सप्लाय करण्यात येणार आहे. तर सोनभद्रमध्ये 1384 गावात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात. अलीकडे ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले शहर कोणते बनले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं 2 भुवनेश्वर. भुवनेश्वर हे देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे, पहिला शहर बनलेलं आहे ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारा. तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.